नमस्कार. सध्या महाराष्ट्र एका मोठ्या संकटाचा सामना करतोय. ते म्हणजे LPG सिलेंडरचा तुटवडा. स्वयंपाकाच्या गॅसची ही टंचाई सामान्य लोकांच्या आयुष्यावर आणि व्यवसायांवर कसा परिणाम करत आहे, चला याचं सविस्तर विश्लेषण करूया. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात LPG सिलेंडरची कमतरता जाणवत आहे. सुरुवातीला ही एक छोटी अडचण वाटत होती, पण आता हीच अडचण इतकी वाढली आहे की रोजच्या जगण्यावर आणि व्यवसायांवर मोठं संकट उभं राहिलंय. हा तुटवडा सगळीकडेच आहे, पण याचा सगळ्यात जास्त फटका बसतोय तो मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांना. इथे तर गॅस सिलेंडर मिळवणं म्हणजे एक मोठी लढाईच झालीये. आता बघा, या तुटवड्याचा परिणाम फक्त स्वयंपाकघरापर्यंत मर्यादित नाहीये. याचे पडसाद अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावरही उमटत आहेत. म्हणजे ही एक साखळीच तयार झाली आहे. एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट बिघडत चाललीय. ह्याचा पहिला आणि सगळ्यात मोठा फटका बसलाय व्यावसायिक क्षेत्राला, विशेषतः हॉटेल आणि खाद्य उद्योगाला. आता स्वयंपाकाचा गॅसच नसेल तर रेस्टॉरंट्स आणि छोटे खाद्यपदार्थ विक्रेते करणार तरी काय? ते अक्षरशः हतबल झाले आहेत आणि त्यामुळे अनेकांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. आता विचार करा, मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, तिथली परिस्थिती किती गंभीर आहे. आकडेवारी सांगतेय की मुंबईतली जवळपास 20% हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना LPGच्या अभावामुळे तात्पुरतं टाळं लावावं लागलंय. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट फक्त मुंबईपुरतीच मर्यादित नाहीये. ठाण्यात तर परिस्थिती आणखीनच गंभीर आहे. तिथल्या हॉटेल संघटनांनी तर थेट इशारा दिलाय की जर गॅस पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर 800 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स बंद पडू शकतात. यावरून या संकटाची व्याप्ती लक्षात येते. आता व्यवसाय तर चालू ठेवायचा आहे. त्यामुळे काही व्यावसायिक इलेक्ट्रिक शेगड्या किंवा इंडक्शन कुकटॉप्ससारखे पर्याय वापरून बघत आहेत. पण खरं सांगायचं तर हे पर्याय खूप महाग आहेत आणि ते LPGची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाहीत. आता हा झाला व्यवसायांचा प्रश्न. पण सामान्य नागरिकांवर काय परिणाम होतोय? तर लोकांमध्ये एक प्रकारची भीती पसरली आहे आणि त्यामुळे सिलेंडर मिळायला 3 ते 4 दिवसांचा उशीर होतोय. पुण्यात तर घरगुती सिलेंडरसाठी 3 ते 4 दिवस वाट पाहावी लागतीये. आणि याच परिस्थितीचा फायदा घेऊन काही ठिकाणी काळा बाजार सुरू झालाय, जिथे सिलेंडर मूळ किमतीपेक्षा जास्त दराने विकले जात आहेत. इतकंच नाही तर शाळांमधल्या मध्यान्ह भोजन योजनेवरही याचा परिणाम होण्याची भीती आहे. आणि याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो. ही एक मोठी चिंतेची बाब आहे. पण प्रश्न हा आहे की ही परिस्थिती अचानक निर्माण झालीच कशी? या तुटवड्यामागे नेमकं काय कारण आहे? चला तर मग समजून घेऊया की हे सगळं नेमकं घडतंय तरी का. या समस्येची मुळं आपल्या देशाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आहेत. भारत आपल्या गरजेचा बराचसा LPG मध्यपूर्वेतून आयात करतो. पण सध्या पश्चिम आशियामध्ये जो तणाव सुरू आहे, त्यामुळे महत्त्वाच्या सागरी मार्गांवरून होणाऱ्या वाहतुकीत मोठे अडथळे येत आहेत. हे कसं होतंय ते सोप्या भाषेत समजून घेऊ. जेव्हा जागतिक पुरवठ्यात अडथळा येतो, तेव्हा सरकार तेल कंपन्यांना सांगतं की आधी घरगुती ग्राहकांना सिलेंडर द्या. त्यामुळे साहजिकच रेस्टॉरंट्स आणि व्यवसायांना मिळणाऱ्या सिलेंडरच्या पुरवठ्यात मोठी कपात होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय कारणं तर आहेतच, पण आपल्याकडचे काही स्थानिक घटक या समस्येला आणखी वाढवत आहेत. सिलेंडर मिळणार नाही या भीतीने लोकांनी घाबरून बुकिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आधीच ताण असलेल्या आपल्या स्थानिक वितरण व्यवस्थेवर प्रचंड दबाव आलाय. बरं, आता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी पातळीवर काय हालचाली सुरू आहेत ते पाहूया. सरकारने तेल कंपन्यांना LPGचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर उद्योगांना होणारा पुरवठा कमी करून तो घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी वळवला जातोय. आणि मध्यपूर्वेवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आता अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशियासारख्या देशांकडूनही आयात वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सरकारकडून असं आश्वासन दिलं जातंय की घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा भासू दिला जाणार नाही आणि वितरण व्यवस्था लवकरात लवकर सामान्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. साहजिकच या मुद्द्याला आता राजकीय वळणही लागलं आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत म्हटलं आहे की या परिस्थितीचा सर्वात जास्त फटका सामान्य माणसाला आणि छोट्या व्यावसायिकांना बसतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या संकटातून मार्ग कसा निघणार? महाराष्ट्रातील लोकांसाठी आणि व्यवसायांसाठी येणारा काळ कसा असेल? चला यावर एक नजर टाकूया. तर मग येत्या काही आठवड्यांमध्ये काय होऊ शकतं? ही परिस्थिती सुधरेल की आणखी बिघडेल? इथे 2 शक्यता दिसतायत.
पहिली शक्यता ही की जर आंतरराष्ट्रीय तणाव कमी झाला आणि पुरवठ्याचे मार्ग पुन्हा सुरळीत झाले तर परिस्थिती लवकरच सामान्य होऊ शकते. पण दुसरी आणि चिंतेची शक्यता ही आहे की जर जागतिक स्तरावरचे हे अडथळे असेच चालू राहिले तर व्यावसायिक LPGचा तुटवडा फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात कायम राहू शकतो. म्हणजे या सगळ्याचा सार काय? तर सरकार घरगुती पुरवठ्याला प्राधान्य देत आहे, हे नक्की. पण रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसायांचं भविष्य अजूनही अनिश्चित आहे. कारण सगळं काही अवलंबून आहे ते या अस्थिर जागतिक परिस्थितीवर. त्यामुळे हे संकट कधी टळणार आणि महाराष्ट्राचं जनजीवन पुन्हा कधी सुरळीत होणार हे येणारा काळच ठरवेल.